श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त परब्रह्मणे नमः. अध्याय 26. वेदांचा विस्तार आणि विप्रांना उपदेश. सिद्धमुनी श्री गुरुचरित्राचा विस्तार करीत नामधारकाला म्हणाले, हे नामधारका, श्री दत्तप्रभूच्या गुरुचरित्राचा महिमा मी तुला विवरण करतो. तू शांतचित्ताने त्याचे श्रवण कर. पुढे श्रीगुरु त्या मदोन्मत अज्ञानी मूर्ख वेदवादी ब्राह्मणांना म्हणाले, विप्र पंडित हो, स्वयंभू विद्वान बनवणारे तुम्ही भ्रमात आहात. तर्कसामर्थ्याचे प्रदर्शन करून कुणी ज्ञानी होत नाही. तुमच्या चित्तामध्ये भ्रांती आवरलेली आहे. म्हणून धन, मान, सन्मान, प्रसिद्धीच्या मोहात पडून वेदशास्त्रांवर स्वतःला अधिकारी समजून लोकांना वादविवादासाठी अत्यंत गर्वाने तुम्ही आमंत्रित करत आहात. तुम्हाला वेदपांडित्याविषयी व्यर्थ भ्रम आहे का? अशा प्रकारचे तुमचे वर्तन अज्ञान व अल्पबुद्धी प्रदर्शित करते. ज्ञानी माणूस संकल्परहित असतो. तो कोणत्याही इच्छा, आकांक्षा आणि अपेक्षांच्या मागे जात नाही. ज्ञानींचे प्रथम गुण वैराग्यच असते. केवळ शुद्ध मनुष्यच अलौकिक ज्ञान आत्मसात करू शकतो. अहो, केवळ तर्कशास्त्रांच्या सामर्थ्याने तथा युक्तिवादाच्या कौशल्याने एखादा ज्ञानी होत नाही. एखाद्याच्या जीवनात जे महत्त्वाचे असते ते केवळ जाणवते, अनुभवलेले ज्ञान असते, पुस्तकीय ज्ञान नव्हे. ज्ञानाभिमानाने नरकच प्राप्त होते. ब्राह्मणांना वैराग्य, निष्काम भाव असला तरच ब्रह्मज्ञान प्राप्त होते. सृष्टीकर्ता ब्रह्मदेवालाही अमर्याद व विशाल पर्वतासमान असणाऱ्या वेदांचे अंतपार संपूर्णपणे समजले नाहीत. असे असताना तुम्ही सर्व वेद, सकल शास्त्र जाणणारे म्हणून कशाला भ्रमेने सांगत परिभ्रमण करत आहात? तुमचे वेदविषयीचे ज्ञान किंचितच आहे. तुम्हाला आतापर्यंत जेवढे कळले ते अणु एवढेच आहे आणि समजायचे आहे ते आकाशा एवढे आहे. वेदशास्त्र केवळ तर्कासाठी नसून ते अध्ययनासाठी तथा आचरणार्थ आणण्यासाठी आहे. तुमचे आचार विचार योग्य नाही. स्वात्मप्रशंसा आत्मघात असते. तुम्ही तुमच्या मनाप्रमाणे वर्तन करू शकता. अल्पज्ञानच पूर्ण असे समजून अभिमानी होऊन मनुष्य नास्तिक बनतो. केवळ पुस्तकीय ज्ञानाने व वादविवादाने जीवनाचा व नरजन्माचा उद्देश सफल होत नाही. द्वापार युगाच्या अंताला श्रीमन्नारायणाने वेदव्यासाच्या रूपात अवतरित होऊन अनंत असलेले वेद काही प्रमाणात मात्र प्रसिद्ध केले. प्रत्यक्ष श्रीमन्नारायणावतारी वेदव्यासांनाही हे पूर्णपणे प्रकट करता आले नाही. त्यांनी निरूपण केले तेच अल्पतम आहे. पूर्वी वेदव्यासांच्या आश्रमात वेदाध्ययनाला पैल, वैशंपायन, जैमिनी व सुमंत असे 4 निष्ठावंत शिष्य होते. एकदा वेदव्यास त्यांना उद्देशून म्हणाले, प्रिय शिष्य हो, अपार असे हे वेद एका मनुष्यजन्मात संपूर्णपणे अवगत करणे अशक्य आहे. एका वेदाच्या अध्ययनार्थ कल्पकाळ लागतो. असे असताना अल्प समयात मी संपूर्ण वेद कसे शिकवायचे? त्यामुळे मी तुम्हाला ह्या वेदांचे आद्यंत विशद करून सांगतो. एकेकाळी भारद्वाज मुनींनी निष्ठेने शेकडो वर्षे वेदाध्ययन केले, तरी त्यांना वेदाविषयीचे किंचितच कळले. त्यानंतर वेदांना पूर्ण समजून घेण्यासाठी त्यांनी सुदीर्घ काळ तपस्या केली. त्या तपस्येला प्रसन्न होऊन ब्रह्मदेव प्रत्यक्ष अवतरले आणि त्यांनी इच्छित वर मागायला सांगितला. तेव्हा भारद्वाज मुनींनी वेद आधीपासून अंतापर्यंत संपूर्ण जाणून घेण्याची इच्छा व्यक्त केली. ब्रह्मदेव प्रसन्न झाले व वेदांचे सविस्तरपणे वर्णन करण्याच्या उद्देशाने ते म्हणाले, हे मुनीवर, वेद हे अपार आहे. मी सृष्टीकर्ता असूनही मला ते संपूर्णपणे समजलेले नाही. तसेच कोणालाही ते अगोचर आहे. मलाच संपूर्णपणे माहीत नसलेले वेद तुला कसे शिकवू? त्यामुळे मी तुला थोडेसेच शिकवतो. असे म्हणून ब्रह्मदेवाने 3 पर्वतराशी एवढे वेद त्याला दाखविले व शक्य असेल तेवढेच शिकण्यास सांगितले. भारद्वाजाला ते कोटी सूर्याच्या प्रभेसारखे दिसले. तो भयचकित झाला. तेव्हा भारद्वाज ब्रह्मदेवांना म्हणाला, हे ब्रह्मदेवा, या वेदांच्या राशी शिकणे असाध्य आहे. पर्वतप्राय अशा या वेदांचे आदी अंतापर्यंत ज्ञान मिळवणे जन्मोजन्मी मला शक्य नाही असे दिसते. माझ्या अज्ञानाला व आग्रहासाठी क्षमा असावी. तुम्ही जेवढे सांगाल त्याचाच मी अभ्यास करील आणि आत्मसात करील. तेव्हा ब्रह्मदेवाने भारद्वाजाला वेदाध्ययनार्थ 3 मुठ्ठी एवढे वेद दिले. त्यांचेच विभाजन करून 4 वेदामध्ये त्यांनी रचना केली आहे. तेव्हापासून आजपर्यंत भारद्वाज यांचे अध्ययन करीत आहे, पण ते कणभर देखील झाले नाही. संपूर्ण वेदाध्ययन करण्यासाठी किती वेळ लागेल हे केवळ वेदोद्धारक परमेश्वरालाच माहीत. मी तुम्हाला या अपार वेदांविषयी किंचित कल्पना दिली आहे. महान ऋषीमुनी सुद्धा वेदाध्ययन पूर्ण करण्यास सफल झाले नाहीत. असे असताना ते तुम्हाला कसे शक्य होणार? 4 सोडा 1 संपूर्ण वेद तरी आयुष्यभरात शिकायला होणार का? एकट्याने 4 वेद शिकण्याऐवजी प्रत्येकाने एक वेद निवडून त्याचा अभ्यास करा. एक वेद संपूर्णतः शिकण्यासाठी अत्यंत प्रयास लागतात. तेव्हा श्री नरसिंह सरस्वती त्या मदांध ब्राह्मणाला म्हणाले, अहो ब्राह्मण हो,
व्यासांच्या शिष्यांनाही एक एक वेदांचा विचार करावा लागला आणि तुम्ही म्हणताय तुम्ही चारही वेदांचा अल्पकाळातच अभ्यास पूर्ण करून पांडित्य मिळवले, यावर कसा विश्वास ठेवावा बरे? श्री गुरूंनी हितोपदेश प्रचलित ठेवून व्यास महर्षींनी जे काही शिष्यांना सांगितले ते त्या वेदवादी ब्राह्मणांना विवरण करू लागले. व्यास महर्षींनी आपल्या शिष्यांना सांगितले, अपार असलेले वेद अध्ययन करण्यास साध्य नाही असे भारद्वाजाला दिसले. चारही वेद एकाच वेळी समजून घेणे अशक्य असल्यामुळे एक वेद तरी आपण संपूर्णपणे आत्मसात करावा याचा प्रयत्न भारद्वाजाने केला. त्यांनी केलेल्या वेदाभ्यासाचा क्रम मी तुम्हाला सांगतो. तेव्हा शिष्यांना यावरून समजले की आपल्यालाही चारही वेद शिकण्याचा अट्टहास करणे शक्य नाही. केवळ गुरुच शिष्य धर्माचे संरक्षण करू शकतात. म्हणून आम्ही एक एक वेद सविस्तरपणे श्रद्धा भक्तिपूर्वक आणि यथाशक्ती श्रवण करून त्याचे अध्ययन करू, असा निर्धार करून पैल, वैशंपायन, जैमिनी आणि सुमंत या 4 शिष्यांनी व्यासमुनीशी प्रार्थना केली. हे गुरुवर्य, वेदव्यास या नावाने प्रख्यात झालेले आपण आम्हावर वेद शिकवण्याची कृपा करा. आपल्या शिष्याची अतीव जिज्ञासा, करुणामय वचन, सर्व समर्पण भाव पाहून कामधेनू स्वरूपी व्यासमुनी त्यांच्यावर प्रसन्न झाले. ब्रह्मदेवांकडून प्रेरित होऊन व्यासमुनींनी सर्व वेदांचे अध्ययन करून त्यांचे 4 विभाग केले आणि ते शिकवण्यासाठी आपल्या शिष्य वर्गातील 4 शिष्यांना निवडले. प्रथम पैल नावाच्या शिष्यांना बोलवून त्याला ऋग्वेदाची महिमा सांगून त्याची समग्र माहिती देऊन त्याचे अध्ययन करण्यास सांगितले. ऋग्वेदाचे आयुर्वेद हे उपवेद, अत्री हे त्याचे गोत्र, ब्रह्मा हा देवता आणि गायत्री त्याचा छंद असल्याचे कथन केले. पुढे ऋग्वेदातील एकूण 8 अष्टकामध्ये एकदंत नामक अष्टकात एकूण 1189 अनुवाक संख्या व पन्न संख्या 3996, ब्राह्मण नामक 3 अष्टकात एकूण 326 अनुवाक संख्या व 1763 दशक संख्या आणि अरण्य नामक अष्टकात एकूण 10 प्रश्न असून त्यात 250 अनुवाक संख्या व 550 दशक संख्या असल्याचे आद्यांत वर्णन केले. तसेच ऋग्वेदाचे रूप, वर्ण, त्यातील 12 भेद, ऋग्वेद पुरुष लक्षण सांगून ते सारे मनोमन अवगत करून त्याचे ध्यान करायला सांगितले. तेव्हा श्री नरसिंह सरस्वती गुरुजींनी त्या ब्राह्मणांना प्रश्न केला. दुर्धर अशा कलियुगी एक वेद सुद्धा पठन करायला शक्य नसल्यामुळे चतुर्वेदी विद्वान असे म्हणत हर्षचित्ताने तुम्ही फिरत आहात. तुम्हाला बुद्धिवंत म्हणायचे की मूर्ख म्हणायचे हे मला कळत नाही. नंतर व्यास महर्षींनी शिष्य वैशंपायनाला यजुर्वेदाचा अभ्यास करायला सुचविले. धनुर्वेद हे उपवेद, यजुर्वेदाचे धनुर्वेद हे उपवेद, भारद्वाज हे त्याचे गोत्र, अधिदेवता विष्णू आणि त्रिष्टप छंद असल्याचे सांगितले. पुढे त्यातील 82 प्रश्नांचे 1221 अनुवाक संख्येचे, 2248 दशकांचे व 2307 ग्रंथत्रय दशक संख्येचे सविस्तर वर्णन करून निरूपिले. तसेच ध्यानमूर्तीचे स्वरूप सांगून यजुर्वेदाचे 86 भेद, 10 शाखा, यज्ञकर्माचे आचार विचार, वेदांचे षडांग, शिक्षा, व्याकरण, छंदस, कल्प, निरुक्त, ज्योतिष व उपांग आणि 28 परिशिष्टासह सर्व काही विस्तारपणे सांगितले. वेदशास्त्र अपार असल्यामुळे सामान्य विप्रांना सुद्धा कलियुगात लोकोपकारात दृष्टीने अध्ययनाला अनुकूल व्हावे याच प्रकारे विस्तार करून त्यांना सांगितले. पूर्णपणे हे सर्व शिकणे असाध्य असल्याने हे सारे शाखा भेद शक्य तितके व्यवस्थित शिकावे असे व्यासांनी वैशंपायनाला सांगितले. त्यानंतर वैशंपायनाच्या प्रार्थनेनुसार यजुर्वेदाला उत्पत्तीबद्दल सांगून मंत्र, ब्राह्मण, संहिता या 3ही प्रमुख भेदांविषयी कल्पना दिली व इतर अनेक शाखांविषयी विवरणपूर्वक सांगून अत्यंत श्रद्धापूर्वक व बद्धतेपूर्वक त्याचे अध्ययन करण्याविषयी बजावले. त्याविषयी यज्ञादी कर्माला मूळ असणाऱ्या सप्त अष्टक संहितेविषयी कुलंकषपणे विवरण केले. अशा प्रकारे सविस्तरपणे यजुर्वेदातील मंत्र, ब्राह्मण, तर्कसहित सर्व वेदभागांचे वैशंपायनाने साक्षात व्यासांकडून अध्ययन केले. मग व्यास महर्षी तृतीय शिष्य जैमिनीला षट्संयुक्त बृहत असलेल्या सामवेदाचे अध्ययन करायला सांगितले. सामवेदाचे गांधर्व हे उपवेद, तो काश्यप गोत्रीय असून अधिदेवता रुद्र आणि जगती त्याचा छंद असल्याचे सांगितले. सामदेवाला अपरिमित हजारो भेद असल्यामुळे ते फक्त श्रीमन्नारायणाने संपूर्णपणे अध्ययन केलेले आहे याविषयी देखील कळवले. आतापर्यंत कुणाचाही सामवेदाचा देखील पूर्णपणे अभ्यास झाला नसल्यामुळे श्रीगुरु त्या वेदवाद्याला उद्देशून म्हणाले, तुम्ही तर आपण वेदपंडित असल्याचे दुराभिमानाने गैरसमजुतीमुळे सांगत फिरत आहात. काही कळलंय का तुम्हाला? व्यासांनी त्यानंतर सुमंत नावाच्या शिष्याला
बोलवून त्याला अथर्व वेदाचे अध्ययन करायचा सल्ला दिला. वैतान गोत्रीय अथर्ववेदाचे शस्त्रशास्त्र धनुर्वेद हे उपवेद. अधिदेवता इंद्र आणि अनुष्टुप हा त्याचा छंद असल्याचे सांगितले. तसेच त्याचे योग्य विश्लेषण करून त्याचे स्वरूप, स्वभाव, वर्ण, 9 प्रकारचे भेद, कल्प याविषयी विस्तारपूर्वक कथन केले. अशा प्रकारे व्यास महर्षी आपल्या 4ही आवडत्या शिष्यांना 4ही वेदाचे पुरुष लक्षण, ध्यान, वर्ण, गोत्र, देवता, छंद, स्वरूप, उपवेद, भेद, शाखा यावर विस्तृत विवेचन करून त्याचे अध्ययन करण्यास सांगितले. व्यासांचे उदार उपकार आपल्यावर आहेत, त्यामुळे साधकाला आज हे वेद अध्ययनासाठी उपलब्ध आहेत. शिवगुरु त्या वेदवादी ब्राह्मणांना उद्देशून पुनश्च म्हणाले, हे मदोन्मत्त विप्रहो, प्राचीन काळी या भारतभूमीत अनेकांनी वर्णाश्रम धर्मानुसार विहित कर्म करून अत्यंत पुण्यवंत होऊन नाव व कीर्ती मिळवली आहे. कलिप्रभावाने या युगामध्ये ब्राह्मणच धर्मकर्म भ्रष्ट झाले आहेत व स्वकर्तव्यापासून च्यूत झाले आहेत. त्यांची सत्कर्मामध्ये आसक्ती नष्ट झाली आहे. वेदांमध्ये लक्ष न देता ते स्वेच्छाहारी बनले आहे. अल्पमती मूर्ख ब्राह्मण धनलोभामुळे म्लेच्छासमोर व अपात्री लोकांसमोर वेदबीज सांगू लागल्यामुळे आज वेदही सत्वहीन झालेले आहे आणि ब्राह्मण मूढ झाले आहेत. त्यामुळे ते स्थैर्य, आनंद व मानसिक समाधानापासून जीवनात वंचित आहेत. प्राचीन काळी ब्राह्मण खरोखरच वेदज्ञ होऊन गौरवान्वित होत असायचे. वेदच त्यांची एकमेव संपत्ती होती. धर्मकार्यात रममाण झाल्यामुळे त्यांना फारशा अपेक्षा नव्हत्या. वेदांवर प्रभुत्व असणारे ते देवांच्या समान गौरव, स्थान, मान, महत्त्व संपादित करत असत. आपले वेदज्ञान, आचार, विचार व चरित्राच्या बळाने ब्राह्मण वर्ग भूलोकीचे देव बनले होते. त्यामुळे त्या काळी सामान्य प्रजेपासून राजापर्यंत सर्वजणच ब्राह्मणाची पूजा सेवा करत व यदाकदा त्यांनी ब्राह्मणांना सर्व ऐश्वर्य दान स्वरूपात दिले तरी त्यांचा स्वीकार ते करीत नसत. त्यांना राजा असो वा प्रजा यांच्याकडून सन्मान, गौरव, प्रशस्ती, धनकानिंदाची अपेक्षा नव्हती. ते ब्राह्मण आपले चरित्र, वेदज्ञान, तपश्चर्या यांच्या सामर्थ्याने त्रिमूर्तीला वश करीत असत. ते त्यांच्या आचार विचारात इतके उत्कृष्ट होते की सकल देवतासुद्धा ब्राह्मणांना घाबरायचे आणि त्यांचा आदर व गौरव करायचे. ब्राह्मणांच्या मुखांतर प्रकटलेली शुद्धवाणी ही कामधेनू व कल्पवृक्षासमान समतुल्य होती. ब्राह्मण आपल्या वेदबळाने पर्वताला तृण व तृणाला पर्वत बनवू शकत होते. ब्राह्मण असाध्य ते साध्य करून दाखवित असत. ब्राह्मणाच्या अशा योग्यतेमुळे अगदी परमात्मा, देवादिदेव महाविष्णू सुद्धा ब्राह्मणाची पूजा व आदर करीत असत. देवाधीन जगत सर्वं मंत्राधीनं च दैवतम ते मंत्रा ब्राह्मणाधीना ब्राह्मणो मम दैवतम. हे संपूर्ण जग देवाधीन आहे, देवता मंत्राधीन आहे, तर मंत्र ब्राह्मणाधीन आहे. म्हणून प्रजा ब्राह्मणच आपला देव आहे अशी परिगणना करून पूज्य भावनेने त्यांची पूजा करीत असत. अहो विप्रहो, प्राचीन काळी ब्राह्मणांना या प्रकारचे स्थान, मान, गौरव देऊन समाज त्यांच्यासोबत अति आदरभावाने वागत होती. विद्या ही भुक्ती-मुक्ती साध्य करण्यासाठी असावी, परंतु आज हा ब्राह्मण वर्ग धनलोभी, कर्मधर्म भ्रष्ट होऊन वेदांपासून विन्मुख झालेले आहेत आणि अत्यंत आसक्तीने अधर्मकार्यात निरत झालेले आहेत. धनासाठी धर्ममार्गाकडून विन्मुख होण्याचा, वेदांचा विक्रय करण्यासाठीही ते मागेपुढे बघणार नाही. त्यामुळे त्यांचे दैवत्व नष्ट होऊन ते सत्वहीन झालेले आहे. आज हे अधमांच्या सेवेत मशगूल होऊन ते परावलंबीचे जीवन जगत आहे. खरोखर तर ब्राह्मणांनी धनसंपत्तीविषयी निरासक्त असावे. आज काही मूर्ख ब्राह्मण अपात्रीसमोर वेदपठन करून त्यांची वेदांची पवित्रता गमावली आहे. त्याचे परिणामस्वरूप ते निश्चितच ब्रह्मराक्षस होऊन जन्माला येणार. अशा ब्राह्मणापासून आम्ही दूर राहावे. एक लक्षात ठेवा, या त्रिलोकात संपूर्ण वेद जाणलेले श्रीमन नारायणशिवाय अन्य कोणीच नाही. वेद अजूनही एक रहस्य आहे, ही वस्तुस्थिती आहे. एका महामुनीलाही युगयुगांतर देखील एक वेद अध्ययन करण्यास साध्य झाले नाही. असे असताना तुम्ही अतिमदाने चतुर्वेद म्हणून स्वयं घोषित करून ब्राह्मणाला वादविवादासाठी आव्हान देऊन भ्रमण करीत आहात. असे असताना अल्पज्ञ अशा तुम्हा लोकांना हे कसे कळणार? पवित्र वेदांचे अध्ययन परमात्म्याला प्रसन्न करण्यासाठी व प्रेम संपादन करण्यासाठी करावे. धनकीर्ती, सत्कार आणि इत्यादी क्षुल्लक लाभांसाठी व स्पर्धा करण्यासाठी नव्हे. वेदांचा आश्रय घेऊन धर्मात्मा व्हावे. वेदांच्या सहाय्याने वादविवाद करून ब्राह्मणाचे मन दुखवू नये, त्यांची अवहेलना करू नये. वेद परमार्थासाठी व परोपकारार्थ वापरावे, स्वार्थासाठी नाही. तर्काने ज्ञान मिळत नाही. वेदपठनाद्वारे परमात्मा संतुष्ट व्हायला पाहिजे. वेदपठन लोककल्याण विहित असावे. तुम्ही जे काही वैदिक ज्ञान प्राप्त केले आहे त्यांचा उपयोग विद्वत्ता आणि वादविवादासाठी न करता ज्ञानप्राप्तीसाठी केला पाहिजे.
तुम्ही विनाकारण ब्राह्मणांना शोभित करून त्यांना असंतुष्ट करत आहात. तुम्ही तर देवाचा अपराध केला आहे, तो अक्षम्य आहे. तुमची आशा आकांक्षा लालसा स्वयंकृत आहे. तुम्ही त्याची मर्यादा ओलांडली आहे. वादविवादाद्वारे तुम्ही कोणता पुरुषार्थ साध्य करायला निघालात? तुमचे वर्तन अज्ञान तुमच्या विनाशाला कारणीभूत होणार. गौरव, स्थान, मान हे सर्व आध्यात्मिक साधकाला विपरीत बाधा देतात. केवळ शास्त्रज्ञानाने बळ विद्वानांना मोहित करते. केवळ शास्त्रज्ञानाचे बळ विद्वानांना मोहित करते. तुमच्या या अर्थहीन अशा तर्कबुद्धीला आताच निरोप द्या. हे ब्राह्मण हो, आम्ही तुमच्या भल्यासाठी व आत्मकल्याणासाठीच असा हितोपदेश करीत आहोत. त्याचे मर्यादापूर्वक पालन करा. तुम्ही तुमची आत्मप्रशंसा करीत असल्यामुळे परमात्मा संप्रीत होणार नाही व त्याद्वारे तुम्हीही काही साध्य करून घेणार नाही. तुम्ही देशभर भ्रमण करून पंडित म्हणून अतिगर्वाने जयपत्र दर्शवित ब्राह्मणांचा अपराध लोपदोष शोधत त्यांना दुखावले आहे. एवढेच नाही तरी तुम्ही वेदज्ञ त्रिविक्रम भारतीसारख्या महान यतींशी वाद घालून जयपत्र लिहून देण्यास आग्रह करीत आहात. तुमच्या आत्मकल्याणासाठीच आम्ही हितोपदेश करीत आहोत. त्याचे तुम्ही शिरसा पालन करून स्वधामाला परतणेच हितकारक आहे. यापुढे कोणाही बरोबर अशा अहंकाराने वादविवादाच्या स्पर्धेत उतरू नका. आमचे वचन तुम्ही धिक्कारून तुमच्या मनाप्रमाणे वर्तन केलेत तर तुमच्या जीवनावर अवश्य बेतेल, हे मात्र लक्षात ठेवा. स्वतः पंडित असल्याचा तुमचा भ्रम निरसन होवो. तुम्ही हे सत्य ग्रहण करा. या प्रकारे श्रीगुरूंनी हितोपदेश दिला. श्रीगुरूंचे हे हितवचन त्या तामसी भ्रमिष्ठ ब्राह्मणांना आवडले नाही. त्यांनी आपला हट्ट व मूर्खता सोडली नाही. श्रीगुरूंना प्रत्युत्तर देत म्हणाले, स्वामी, त्रिविक्रम यती आमच्याशी वाद घालण्यात असमर्थ झाले व तुम्ही तरी ते करायचे होते. आम्ही भूमंडलावर सर्वत्र प्रयत्न केले तरीही आम्हाला पराभूत करणारा एकही ब्राह्मण आम्हाला भेटला नाही. वेदांविषयी तुमच्या कमतरता आहे म्हणून तुम्ही वादविवादासाठी भयभीत झालेले आहात आणि तुम्ही हे टाळत आहात व त्यामुळे शुष्क वेदांत सांगत आहात. त्या शुष्क वेदांताचा आम्हाला काय उपयोग? तुमच्यात धाडस आणि पात्रता असेल तर आमच्याशी वाद घालायला सिद्ध व्हा. आम्ही पराभूत झालो तर आम्ही जयपत्र लिहून देणार, अन्यथा तुम्ही पराभूत झालात तर तुम्ही आम्हाला जयपत्र लिहून द्या. आम्ही जर जयपत्र न घेताच गेलो तर त्या यवन राजाला वाटेल की आम्ही हरलो आहोत आणि तो आमचा अपमान करेल. आमच्या यशाला गौरवाला बट्टा लागेल व ह्यात संशय नाही. आम्ही तसे होऊ देणार नाही. हे गुरुजी, तुम्ही आम्हाला सामान्य ब्राह्मण समजू नका. आम्ही त्रिवेद पारंगत आहोत. आत्ताच आपल्या उपस्थितीत वेदांचे पठण करून आम्ही आमचे पांडित्य दर्शविण्यासाठी सज्ज आहोत. आम्ही आमची श्रेष्ठता सिद्ध करणार. अशा प्रकारे त्यांनी श्रीगुरुजींना प्रत्युत्तर देत वादासाठी आग्रह धरला. विनाशकाले विपरीत बुद्धी असे म्हणतात ना, तसे त्या तामसी ब्राह्मणांनी गुरुवदाचा धिक्कार केला. ज्या प्रकारे सर्पाच्या बिळात मूषक प्रवेश करतो, दीप प्रकाशाने आकर्षित होऊन जसे पतंग स्वतः तेलामध्ये जाऊन मरण पावते, त्या प्रकारची स्थिती व मदांध विप्राची झाली. ते गुरुकृपेच्या ऐवजी गुरुच्या अवकृपेला पात्र झाले. त्यांनी हठयोग सोडला नाही. त्यांनीच खोदलेल्या खडग्यात पडायला ते तयार झाले होते. किंबहुना त्यांनी त्यांच्या अहंकारी वर्तनाचे प्रदर्शन करून आत्मघाताचा मार्ग स्वीकारला होता. त्यांच्या उद्धटपणाने त्यांनी मृत्यूदेवालाच आमंत्रण दिले, जे अयोग्य होते. मूर्ख विद्यावंत झाला तर तो विद्या वादविवादासाठी उपयोग करतो, परमात्म्याच्या सेवेसाठी नाही. गुरुवचनापेक्षा त्यांना शुष्क प्रतिष्ठा, धन, कीर्ती या गोष्टी प्राधान्य असल्यामुळे त्यांनी उद्धटपणे मृत्यूला आमंत्रण दिले, असे आख्यान सिद्धमुनींनी नामधारकासी निरूपिले. तेच सरस्वती गंगाधर आम्हा श्रुतिवर्गाला सांगत आहे. इथे परमकल्याणकारी श्री गुरुचरित्राचा 26वा अध्याय संपन्न होतो. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरु दत्तात्रयार्पणमस्तु. श्री स्वामी समर्थ.